पण आलेली आहे मला इथं बाहेर बसून 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 माझे चेक्स पेन झालेले आहे कारण की गरमीने माझे चेक्स पेन होत असतात कारण की केस मी असं तोंडावर टाकले ना तर ते गरमीने बघा मेकअप केलेली नाही आहे फक्त लिपस्टिक लावलेली आहे माझे चेक्स पेन झालेले आहे ज्यावेळेस माझ्या 1 मिलियन सबस्क्रायबर्स होतील ना त्यावेळेस मे बी मी इथंपर्यंत कट करू शकते झाल्यानंतर ना झाल्यावर बोलू आता थोडी ना कोण सबस्क्राईब करणार आहे मला सांगू का ऑलमोस्ट 188 व्हिडिओज अपलोड केलेली आहे मी माझ्या यूट्यूबवरती फक्त 78 फॉलोवर्स सबस्क्रायबर्स आहेत फक्त 78 सबस्क्रायबर्स आणि मी अपलोड केलेली आहे 188 व्हिडिओ तुम्ही जाऊन चेक करू शकता पण ठीक आहे जाऊ दे नेवर गिव्ह अप थोडी आयुष्याची वाट लागत आहे त्या म्हणजे कोणत्याच फील्डमध्ये मला हवी तशी सक्सेस मिळत नाही आय डोंट नो माझी फॉल्ट आहे की कसला फॉल्ट आहे स्टील ट्राईंग टू गेट रिच नॉट गेटिंग रिच ज्यावेळेस मी अमीर बनेन ना पहिलं हे दातं फिक्स करते हे 2 दातं हे जो 2 दात आहेत ना खूप इरिटेट करतात मला स्वतःला किती ब्युटिफुल स्माईल आहे माझी पण हे हावाला दात खूप घडेड आहे ऑलमोस्ट 2-3 महिने झाले मी स्किन केअर पण करत नाही आहे व्यवस्थित लक्ष सुद्धा देत नाही पिंपल्स दिसत आहेत पिंपल्स नाही येतं इथे पिंपल्स नाही ते सगळे डाग आहेत त्या डागकडे लक्ष देत नाही मी जास्त जे की द्यायला पाहिजे खरी तर इथे पण नेक जे आहे ना ते पण डार्क झालेली आहे माझी ते बघा आत्ताच्या आत्ता दिसतं का हायलाईट होते का हवाला पॉईंट वा नाही म्हणते ना केस धुवू कमी आता धुवायला पाहिजे ना केस कट केल्यानंतर केस विचार सोडूनच द्या कारण की घरी बसून तुम्ही क्रिएटिव्ह नाही तर आळशी बनणार आहे जसं की मी बनले गेल्या 1 आठवड्यापासून मी ऑफिसला गेलेली नाहीये आता आळशी बनले म्हणजे दिवसभर मोबाईल स्क्रोल करत बसा रील स्क्रोल करत बसा मग
त्यानंतर ह्या टायमाला जेवण बनवा. म्हणून म्हणते प्लीज विसरून जा. हाय गाईज, गुड मॉर्निंग. आज सिंकमध्ये भांडी बघा, सगळे भांडी धुवायचे आहेत. आणि इथे ह्या इडलीच्या भांड्यामध्ये जे काही भांडे आहेत ना ते सगळं काढून ठेवलेले आहे. हे इडली भांडं भरून ठेवलेलं आहे पाण्याने. मग त्यानंतर सगळे भांडे ठेवलेले किचन प्लेट्स, ते सगळे प्लेट्स भिजते. मग त्यानंतर दुपारून मी ते प्लेट्स क्लीन करते, साफ करते किंवा घासते. ठीक आहे. आता हा गॅस हा पण क्लीन करायचा आहे. हा किचन कट्टा पण क्लीन करायचा आहे मला. हे सगळं क्लीन करते. मग त्यानंतर आंघोळीला जाते, मग जेवण बनवते. ओके, बाय. ते कांदे कापून द्या ना जरा. तर हे झालेलं आहे. भांडे घासून माझे ते बेसिन पण क्लीन केलेले आहे. सिंक पण क्लीन केलेली आहे. हे भांडे पण घासलेले आहे, घासून झालेले आहेत. मग त्यानंतर ह्याला म्हटलं थोडं कांदे कापून दे. हा कांदे कापत आहे. बटाटे बनव मिक्स करून. ह्या असं बनव काय नको, हे छान बनते ना भाजी. तुम्हाला नाही आवडत का? हां, दोन्ही मिक्स करून फरसाण को गिनता थोड़ी ना आंटी दादी. ये ले भाई ना कांदा भाजी तिनपू देतो ना कांदा भाजी जैसा. तिखट स्पायसी. कांदा आणि टोमॅटो, त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट अशी मिक्स करून भाजी बनवलेली आहे. त्याला कांद्याची भाजी बोलतात. सोलापूरमध्ये खूप फेमस आहे. उन्हाळ्यामध्ये खूप जास्त प्रमाणात खाल्ली जाणारी भाजी. मग इथं आहे गार पाणी, मग तिथं गरम भात, चपाती. हे दोघं खात आहेत. आता मी पण जेवणार आहे. आणि हे फोडणीचा भात खूप टेस्टी बनलेला आहे. हे सुद्धा काय पाहिजे? भात. मीठ आहे का भाजीमध्ये? बस का? चपाती सवा. हमें चेक पॉइंट पर इंफॉर्मेशन एक्सचेंज करनी थी और हमें चेक पॉइंट पर